पुढे एक सविस्तर बातमी पाहूया। माणिकराव कोकाटे यांच्यासोबत संपर्क सुरू आहे। कोर्टामध्ये पुढे काय होते त्यानंतर कोकाटेंबाबत ठरवू असं अजित पवार यांची भूमिका असल्याचं समजतंय। मुंबईमध्ये मनपा महायुतीत जायचं की नाही याचा निर्णय आज घेतला जाईल आणि आज पदाधिकारी नेते यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचंही अजित पवार यांनी म्हटलंय। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडून। प्रणाली, नवाब मलिक यांच्या संदर्भात काय नेमकं म्हटलंय अजित पवार यांनी? अजित पवार जे आहेत त्यांनी आता जी माहिती मिळते सूत्रांची त्यानुसार माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भामध्ये आजी नाशिक इथं जी जिल्हा सत्र न्यायालय आहे त्यामध्ये जी याचिका टाकण्यात आलेली आहे की त्यांना अटक करण्यात यावी किंवा त्यांच्या अटकेचं वॉरंट काढलं जावं, यावर कोर्ट काय निर्णय देते त्यावर पुढची भूमिका ठरवू असं अजित पवार यांना सांगण्यात आल्याचं म्हणजे यांचं म्हणणं असल्याचं कळतं आहे। तर दुसरीकडे नवाब मलिक यांच्या मुद्द्यावर आपण जर बघितलं तर सकाळी त्यांची आणि मुख्यमंत्री भेट झालेली होती, परंतु त्यात काही तोडगा निघालेला बघायला मिळत नाही। त्यामुळे मुंबईमध्ये राष्ट्रवादी पक्ष हा महायुतीबरोबर जाईल अथवा जाणार नाही याचा निर्णय आजच होईल असं सुद्धा अजित पवारांनी म्हटल्याचं कळतं आहे। कारण आज सकाळी सुद्धा त्यांनी सना मलिक यांनी आज अजित पवार यांची भेट घेतलेली होती। कालच जी संपूर्ण समिती आहे त्या समितीने मुंबईबद्दलचा एक अहवाल तयार केलेला आहे, जो अहवाल आज अजितदादांना पक्ष कार्यालयामध्ये सुपूर्द केला जाईल असं कळतंय। त्या अहवालातले काही महत्वाचे मुद्दे त्या सना मलिक यांनी स्वतः सांगितल्याचं सुद्धा कळतंय। तर त्यामुळं मुंबईच्या संदर्भामध्ये नवाब मलिक यांना पुढे करून भाजपनं जो राष्ट्रवादीला विरोध केलेला आहे त्याबद्दलचा निर्णय आजच घेतला जाईल असं अजित पवारांनी सांगितल्याचं कळतंय। जी, धन्यवाद प्रणाली, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।